श्री गुरुचरित्र अध्याय 14. श्री गणेशाय नमः. नामधारक शिष्य देखा विनवी सिद्धासी कवतुवा प्रश्न करी अतिविशेष खा एकचित्ते परियेसा. जय जय योगेश्वरा सिद्धमूर्ती ज्ञानसागरा. पुढील चरित्र विस्तारा ज्ञान होय आम्हासी. उदरव्यथेच्या ब्राह्मणासी प्रसन्न झाले कृपेसी. पुढे कथा वर्तली कैसी विस्तारावे आम्हा प्रती. ऐकोनी शिष्याचे वचन संतोष करी सिद्ध आपण. गुरुचरित्र कामधेनु जाण सांगता जाहला विस्तारे. ऐक शिष्या शिखामणी भिक्षा केली ज्याचे भुवने. तयावरी संतोषोनी प्रसन्न जाहले परियेसा. तया सायं देव द्विजासी श्री गुरु बोलती संतोषी. भक्त हो रे वंशोवंशी माझी प्रीती तुझ घरी. ऐकोनी श्री गुरुचे वचन सायं देव विप्र करीत नमन. माता ठेवणी चरणी नमस्करी झाला पुन्हा पुन्हा. तुझी महिमा वर्णावयासी शक्ती कैची आम्हासी. मागे न एक आता तुम्ही आसी ते कृपा करणे गुरुमूर्ती. ऐसी विनंती करुनी पुनरुपी विनवी करुणावचनी. सेवा करीतो द्वार यवनी महाक्रूर असे. प्रतिसंवत्सरी ब्राह्मणासी घात करीतो जीवेसी. याची कारणे आम्हासी बोलावी तसे मज आजी. जाता तया जवळी आपण निश्चय घेईल माझा प्राण. भेटी जाहली तुमचे चरण मरण कैचे आपणासी. संतोषोनी गुरु श्री गुरुमूर्ती अभयंकर आपुले हाती. विप्रमस्तकी ठेविती चिंता न करी म्हणून या. भय सोडून तू जावे क्रूर यवना भेटावे. संतोषोनी प्रिय भावे पुनरुपी पाठविले आम्हापाशी. जोवरी तू पुरतोनी येसी आसो आम्ही भुवनी. तू आलिया संतोषी जाऊ आम्ही येथोनी. तुझे वंश पारंपरी सुखे नांदती पुत्रपौत्री. अखंड लक्ष्मी तया घरी निरोगी होती शतायुषी. ऐसावर लाधव न निघे सायं देव ब्राह्मण. जेथे होता तो यवन गेला तुर्त तयाजवळी. कालांतक यम जैसा यवन दृष्ट परियेसा. ब्राह्मणा ते पाहता कैसा ज्वालारूप होता जाहला. विमुख होऊनी गृहात गेला यवन कोपत. विप्र जाहला भयचकित मनी श्री गुरुसी ध्यातसे. कोप आली